आज सखी सारथी या महाराष्ट्रातील महिला संचलित ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थेच्या संचालिकांचं इथं स्नेहसंमेलन भरलेलं आहे। या संमेलनाला प्रमुख पाहुणे आहेत श्रीयुत मंदार उर्फ गुरु तामणकर, सिडनी ऑस्ट्रेलिया येथे ड्रायव्हिंग स्कूल, पर्यटन आणि बस व्यवसाय ते करत आहेत। नुकतंच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव हे ऑस्ट्रेलियामध्ये सिंगल पर्सन बाईक रायडिंग हे 19,000पेक्षा जास्त किलोमीटर केल्याबद्दल नोंदवलं गेलेलं आहे। तर या निमित्तानं मी त्यांचं पहिलं कौतुक आणि अभिनंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला ज्या महिला संचालिका उपस्थित आहेत त्यांच्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही संकल्पना घेऊन मी भारतात आलो आहे आणि ज्या वेळेला मी बाईक राईड करत होतो त्यावेळेला मी हा डिसाईड केलं होतं की भारतासाठी आता इथनं पुढे काम करणार आहे। ऑलरेडी आम्ही 2020पासून हे ससाणे साहेबांबरोबर काम करायला सुरुवात केली होती आणि आत्ता आम्ही हे उद्दिष्ट ठेवून चाललो आहे की प्रत्येकाची जबाबदारी आहे। ॲक्सिडेंट म्हणजे रोड ॲक्सिडेंट नाही, ते घरातनं निघाल्यापासून तर कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट असू शकतो। सो आम्ही शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही संकल्पना घेऊन आत्ता महाराष्ट्रात सुरुवात केली आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आता पूर्ण भारतभर आम्ही याचा प्रसार करणार आहोत आणि दरवर्षी जेव्हा आम्ही भारतात येऊ तेव्हा आम्ही मॅक्सिमम आमचा वेळ जो आहे तो या कार्यक्रमासाठी देण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे आणि हे आम्ही पूर्णपणे व्हॉलंटरी करणार आहोत। ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर मंदार जॉब करत होते, त्याच्यानंतर बस ड्रायव्हर म्हणून जॉब करत होते, नंतर ॲज अ ट्रेनर म्हणून करत होते। त्यावेळेस जेव्हा यांनी सुरुवात केली होती तेव्हा ते मला म्हणत होते की तू ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर हो, तुला हे सहज शक्य आहे, म्हणजे घर वगैरे सांभाळून जॉब करायचं म्हटलं तर ट्रॅव्हल करा, जा 8 तास जॉब करा, परत घरी आल्यावर मॅनेज करा, हे सगळं खूप हार्ड होतं। पण आता मी हे सगळ्या गोष्टी ॲज अ ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून मॅनेज करू शकते आणि ज्या वेळेला गुरु सरांनी जेव्हा सांगितलं की तू ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर हो तेव्हा मी तयार नव्हते व्हायला, पण जेव्हा ते स्वतः झाले आणि जेव्हा फोन कॉल्स यायला लागले की येस आम्हाला ड्रायव्हिंग लेडी इन्स्ट्रक्टर पाहिजे, त्यावेळेला मग मला कुठेतरी वाटायला लागलं की येस मला पण हे जमू शकतं, मी पण हे करू शकते आणि येस अर्थातच त्यांचा सपोर्ट आहे म्हणूनच मी हे सगळं करू शकले। आज 10 वर्ष झालं मी ॲज अ ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते आणि मग ते झाल्यानंतरही मी सगळ्या कंपनीचा अकाउंट सेक्शनसुद्धा सांभाळते। मॅडम, तुम्ही हा मिशन सखी सारथी या नावाने सुरू केलेला आहे, काय संदेश असेल एक महिला चालकांसाठी किंवा काय संदेश? येस, खूप छान वाटतं आज की प्रत्येक महिला इथे सुद्धा म्हणजे एवढ्या गर्दीत, आमच्या इथे कसं एवढी गर्दी पण नसते, पण ह्या गर्दीतसुद्धा ह्या सगळ्या महिला ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर शिकवत आहेत आणि आपलं नाव पुढे करत आहेत। येस, त्यांच्याबरोबर मलासुद्धा काम करायला खूप छान वाटेल की त्यांना जी काही माझ्याकडून मदत हवी असेल ती मी नक्कीच त्यांना देण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा। माझं नाव राजश्री हेमंत पवार, माझं रोशनी मोटर ट्रेनिंग स्कूल आहे डोंबिवली इथे। मी ॲज अ प्रोफेशनल इंजिनियर आहे आणि आउट ऑफ अब्रॉडला जॉब करून आलेली आहे। आता मी तिकडनं जेव्हा जॉब सोडून आली त्यानंतर आम्ही इकडे ड्रायव्हिंग स्कूल स्टार्ट केलं। का चालू केलं तर मी बाहेरच्या कंट्रीमध्ये आजचा जो कार्यक्रम आहे सखी सारथी, ही संकल्पना कशी आली आणि कसा हा ग्रुप फॉर्म झाला ह्याच्याबद्दल? तर सखी सारथी हा कार्यक्रम आपण गेल्या वर्षीपासून स्टार्ट केलेला आणि त्यावेळी आपण सर्व लेडीज जमा झालेलो, पण आपलं एक महाराष्ट्र लेवलला आपली संस्था स्थापन नव्हती झालेली आणि ती आम्ही यावर्षी स्थापन केलेली आहे की आमचे जे प्रश्न आहेत, आमचं जे महिलांना काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या आमच्या तिथपर्यंत पोचायला पाहिजे, त्याचं माध्यम आम्हाला तयार करायचं होतं। त्याच्यासाठी आम्ही हे एक संस्था स्थापन केली आणि त्याच्यासाठी भराडीची म्हणजे एक मेन जे आहे ते बारामतीची आपली शीतल कोठारी म्हणून ज्या आपली सखी आहे तिने पुढाकार घेऊन हा एवढा लेडीजचा ग्रुप तयार करून सगळ्या लेडीजना मार्गदर्शन देऊन आणि त्या मोठा वाटा घेऊन या सगळ्या
सखी सारथींचा घेऊन त्या आम्ही पुढे निघालेलो आहोत आणि आम्ही त्यांच्या बरोबरीला चाललेलो आहोत. तर आमचं ध्येय एकच आहे की सगळ्या महिलांना जे ड्रायव्हिंग स्कूल आपण पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून आपण कशा प्रकारे त्यांच्या बरोबरीने चालू शकतो हे पण आहे. आणि लेडीज खूप छान प्रकारे ट्रेनिंग देऊन घर सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण व्यवसायात पण आपण कशा पुढे जाऊ शकतो. म्हणजे आज आमच्याकडे ज्या ट्रेनिंग घ्यायला महिला येतील त्या पण स्वतः उद्या हा बिझनेस ॲज अ बिझनेस म्हणून जसं ओला उबेर चालवण्यासाठी यूज होऊ शकतो, रिक्षा चालक म्हणून त्या यूज करतात. त्यानंतर बसच्या ड्रायव्हर म्हणून आजकाल खूप लेडीज बाहेर तुम्हाला दिसत असतील. या लेडीज आमच्या ड्रायव्हिंग स्कूलमधून तयार झालेल्या असतात आणि त्यांचा व्यवसाय म्हणून पण पुढे त्या एक आपल्याला उदरनिर्वाहाचं एक साधन. नमस्कार, मी शीतल कोठारी, सखी सारथी महिला ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स महाराष्ट्र असोसिएशन याची अध्यक्ष आहे. अध्यक्ष या नात्याने आणि एक ड्रायव्हिंग स्कूल ओनर या नात्याने मी सर्वांना एक संदेश देऊ इच्छिते. नवीन पिढीसाठी विशेषकर ज्या काही नवीन पिढी येते, आपली 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन पिढीसाठी आपण काय करतो, प्रत्येकाने आधार कार्ड आणि पॅन कार्ड कंपल्सरी केले. तसं मला असं वाटतं की तुमच्या मुलाला तुम्ही 18 वर्ष पूर्ण झालं की लायसन्स कंपल्सरी करा. जसं तुम्हाला गव्हर्नमेंट सांगतं की तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्डशिवाय कुठल्याही सुविधा मिळणार नाहीत, तसं सरकारने ही पण सुविधा करावी की कंपल्सरी लायसन्स त्यांच्या हातात असल्याशिवाय त्यांना गाडी दिली जाणार नाही. विदाऊट लायसन्स त्यांनी गाडी यूज करूच नये, हा माझा विशेष संदेश असेल. आणि जसं आत्ताचा जो आमचा स्लोगन आहे की 0 अपघात माझी जबाबदारी, तसंच पुढचा स्लोगन असेल आमचा की प्रत्येक घरामध्ये लायसन्स. जसं हर घर तिरंगा तसं हर घर लायसन्स, हा माझा पहिला प्रयत्न असेल सगळ्यांसाठी की 18 वर्ष कंप्लीट झाले की पहिले त्यांना लायसन्स द्या. आपली मुलं 8वी 10वी झाली की गाडी शिकतात, कारण ती ऑलरेडी सायकल चालवतात. आपल्या काळामध्ये ते शिकवावं लागायचं, पण हल्लीची पिढी ती ऑलरेडी शिकलेली असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की मुलांना गाडी शिकवताय तुम्ही, हे चुकीचंच आहे. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच गाडी शिकवा आणि विदाऊट लायसन्स त्यांना गाडी शिकवू नका. महिला ड्रायव्हर्स आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत महाराष्ट्रामध्ये. यामध्ये आम्ही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे. आता महिलाच का, तर महिला या एक माझा असं म्हणणं आहे की महिला या जबाबदारीने काम करतात, कारण त्यांचं कसं असतं की प्रत्येक गोष्ट जबाबदारीने त्या घरही सांभाळतात आणि बाहेरच्या प्रत्येक गोष्टीत त्या व्यवस्थित हँडलही करतात. एका वेळेला महिला, आपण जर कधी फोटो पाहिले तर नारी शक्ती वगैरे किंवा देवीचे असे 10 हात दाखवले जातात की मी ती घरातलंही सगळं हँडल करते आणि ऑफिसही. तसंच ती गाडी छान चालवते आणि जबाबदारीने चालवते. जर तुम्ही पाहिलं असेल तर अपघाताचं प्रमाण महिलांकडून फार कमी टक्क्यांमध्ये होतं. अपघाताचं प्रमाण खूप कमी टक्क्यांमुळे महिलांकडून होत असल्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त महिलांनी या क्षेत्रात यावं. म्हणून महिला ड्रायव्हिंग ओनर्स तयार करणं हेही आमचं काम चालू आहे. ओला उबेरसाठी आपण ड्रायव्हर्स तयार करत आहोत. ओला उबेर्स या क्षेत्रामध्ये किंवा जे काही IT क्षेत्र आहे तिकडे पण रात्रीच्या काही महिला ट्रॅव्हलिंग करत असतात, तर त्यावेळेला ते कम्फर्टेबल त्यांना मिळावं आणि एक कम्फर्ट झोनसाठी आपण महिला ड्रायव्हर्स तयार करतो आहे, म्हणजे त्यांना घरी त्या सुरक्षित पोहोचू शकतील. हा एक त्याच्यातून संदेश असेल आणि त्यांच्यासाठी नवीन महिलांसाठी ती रोजगाराची संधी असेल. आणि त्या काही संस्थांसोबत आम्ही ऑलरेडी टायअप केलेत आणि त्या प्रकारे आपलं काम चालू आहे. मला सरकारला आमची विशेष मागणी ही आहे की महिलांसाठी ज्या काही स्कीम्स आहेत त्यात आमच्यापर्यंत, म्हणजे महिला ड्रायव्हिंग स्कूल ओनर्सपर्यंत त्या मिळाव्यात. काय होतं, ड्रायव्हिंग स्कूलसाठी खूप साऱ्या स्कीम्स असतात, म्हणजे नगरपालिकेकडे येतात किंवा बाहेरच्या कुठल्या संस्था त्या घेतात, परंतु प्रॉब्लेम असा होतो की तो प्रोटोकॉल किंवा त्या स्कीम्स महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला ड्रायव्हिंग स्कूल ओनर्सपर्यंत त्या पोहोचत नाही आणि मग काही टक्क्यांमध्ये ते आमच्यापर्यंत पोहोचतात आणि ती क्वालिटी आम्ही देऊ शकत नाही. म्हणजे सपोज 15,000 रुपये जर त्यांना रेट मिळाला तर कमी रेटमध्ये ते ड्रायव्हिंग स्कूलपर्यंत येतं. पण ज्या वेळेला इथे महाराष्ट्रामध्ये महिला ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स आहेत तर त्या स्कीम स्कूलकडेच याव्यात, त्या इतर संस्थांना, NGOला, कुठल्याही कंपनीला त्यांनी देऊ नयेत, त्या डायरेक्ट महिलांपर्यंतच मिळाव्यात. ही आमची जास्त करून महिला वर्गाकडनं सरकारला मागणी आहे. आणि महिलांसाठी ड्रायव्हिंग किती चांगलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय यावं, ते चॅलेंजिंग आहे हे मान्य आहे आम्हाला, पण त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून आमची जास्तीत जास्त सगळ्यांना निवेदन आहे की तुम्ही या क्षेत्राकडे जास्तीत जास्त प्रमाणात वळावं, हीच आमची इच्छा आहे. थँक्यू.